सीटेटच्या मॅथमॅटिक्समध्ये जर का तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मार्क्स जर मिळवायचे असेल तर आधी स्वरूप लक्षात घ्या त्या प्रश्नांचं. म्हणजे किती प्रकारचे प्रश्न येतात. खास करून 3 सब्जेक्टवर प्रश्न येतात. अरिथमॅटिकल म्हणजेच अंकगणितीय, त्याच्यानंतर अल्जेब्रिक म्हणजेच बीजगणिताशी रिलेटेड, आणि थर्ड येतं जॉमेट्रिक. म्हणजे जॉमेट्रिक येते ते भौमितिक स्वरूपामध्ये. या 3 प्रकारचे प्रश्न आपल्याला 15 मार्क्ससाठी विचारले जाते. त्याच्यानंतर असते 15 प्रश्न मॅथमॅटिकल पेडॅगॉजीशी रिलेटेड, म्हणजेच काय गणितीय अध्यापनशास्त्राशी रिलेटेड. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत 15 प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न बघा मित्रांनो, एक वर्ग की सीमा 16 सेंटीमीटर आहे. म्हणजे एक वर्ग जर काढला, वर्ग म्हणजेच होते चौरस. चौरस जर आपण असा काढला ज्याच्या चारही भुजा म्हणजेच साइड्स या सारख्या असतात. एक वर्ग की सीमा 16 सेंटीमीटर है. इस वर्ग के चारों कोनों में से प्रत्येक 1 सेंटीमीटर भुजा वाला एक छोटा सा वर्ग काट दिया जाता है. शेष आकृति की सीमा की लंबाई क्या होगी. आता सर्वप्रथम लक्षात घेऊ की सीमा म्हणजेच काय. या ठिकाणी सीमा हा परिमाप या दृष्टिकोनातून आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण परिमिती लक्षात घेऊ, त्याला पेरिमीटर्स. परिमिती म्हणजेच काय की सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज 16 सेंटीमीटर आहे. आणि वर्ग म्हणजे चौरस याचा गुणधर्म असा असतो की सर्व साइड्स इक्वल असतात. म्हणजे डिवायडेड बाय 4 म्हणजे या ठिकाणी 4 4 4 4 अशा साइडची लांबी झाली. आता त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी सांगितलेलं आहे कि इस वर्ग के चारों कोनों में से प्रत्येक से 1 सेंटीमीटर भुजा वाला एक छोटा सा वर्ग काटा जाता है. 1 सेंटीमीटर साइड्स असणारा एक वर्ग तिथून कापल्या जातो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तिथून जर हा एवढा आपण असा कट केला, असा हा एवढा कट झाला, हा एवढा कट झाला, हा इथून कट केला आणि हा इथून कट केला, म्हणजे ॲक्च्युअली लांबी 1 सेंटीमीटर आहे. इथे 1 सेंटीमीटर, इथे 1 सेंटीमीटर, इथे 1 सेंटीमीटर, इकडे 1, इकडे 1, इकडे 1, इकडे 1. म्हणजे ही आकृती आता कशी होईल. ही आकृती अशी होणार, म्हणजे या ठिकाणी मी काढून देतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येणार. ही आकृती आपल्याला अशी झाली, असा, त्याच्यानंतर असा जाऊन असा, असा असा, त्याच्यानंतर हे पुन्हा एवढा, नंतर असा, असा, ठीक आहे. अशी आकृती झाली आती. मग त्यांनी काय सांगितलं की विचारलं काय, शेष आकृती की सीमा. शेष आकृती ही झाली उरलेली, हे कट केलं ना, म्हणजेच हा एवढा भाग जर आपण कट केला, हा एवढाच्या एवढा असा भाग हा कट करून टाकला, तर या प्रकारची आकृती आपल्याला दिसेल, है की नाही. मग शेष आकृती की सीमा की लंबाई क्या होगी. सीमा म्हणजे परिमिती. म्हणजे या ठिकाणी बघा, हा हे 1 आणि 1 हा इकडूनचा निघून गेला, म्हणजे 4 मधून हा 2 झाला, हा 2, तर हाही 2, हाही 2, हाही 2, हा 1, हा 1, हा 1, हा 1, 1 1 1 1, काहीच फरक पडणार नाही. म्हणजे कसं, बेग बे बेदून 4 बेत्रीस बेचूक 8 सेंटीमीटर तर ह्या झाल्या. आणि काटलेल्या म्हणजेच कापलेल्या ज्या काही साइड्स आहे त्या येतात 1 आणि 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे ह्या झाल्या 8. 8 दोन्ही काय झाला 16. म्हणजेच आन्सर या ठिकाणी 16च आलेला आहे. म्हणजे काहीही फरक पडत नाही अशा स्वरूपाचं कट केल्यानंतर. सो 16 सेंटीमीटर इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर आहे, ठीक आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. सेकंड क्वेश्चन. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जर का तुम्ही CTET 2024 साठी 6 सप्टेंबर साठी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला माझ्याकडून मिळते टेस्ट सिरीज. आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये सर्वच विषयाचे पेपर्स आहे, पेपर. ओके, आता हे जे पेपर आहे तर हे पेपर तुम्हाला भेटतात 20 पेक्षा जास्त, 20+. आणि सोबतच काय, यामध्ये जे सर्व सब्जेक्ट आहेत, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो 3 सब्जेक्ट खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे मानसशास्त्र, दुसरा जो आहे तो गणित, आणि तिसरा आहे पर्यावरणशास्त्र. हे 30-30 गुणांसाठी विचारले जाते. म्हणजे हे 90 गुणांसाठी महत्त्वाचे आहे, ज्याचं मीडियम ही इंग्लिश आणि फक्त हिंदी असते. त्याच्यानंतर मराठी प्लस हिंदी असे बरेच जण घेतात, किंवा काही जण हिंदी प्लस इंग्लिश घेतात, है की नाही. अशा पद्धतीने 150-150 गुणांचा एक पेपर असतो. ते सर्व पेपर मी तुम्हाला ऑनलाईनच्या स्वरूपात उपलब्ध करून देतो.
एक लिंक तुमच्यापर्यंत पाठवल्या जाते, त्याला टच केल्यानंतर तो पेपर तुम्ही सोडवू शकता आणि तुमचा स्कोअर पण बघू शकता, तुम्हाला किती मार्क्स मिळते की म्हणून. आणि सोबतच तुम्हाला जर पहिल्या पेपरमध्ये कमी भेटले तर दुसऱ्या पेपरमध्ये जास्त भेटणार, अशी तुमची प्रॅक्टिस होत जाते. म्हणून मी हे सर्वच्या सर्व तुम्हाला ऑनलाईनच्या स्वरूपात उपलब्ध करून देतो. त्यासाठी फीस ठेवलेली आहे 200 रुपीज. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता 7709119501 वर. कॉन्टॅक्ट तर कराच, मात्र ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केल्यास त्याचा फायदा तुम्हाला जास्त होतो, कारण की तुमच्या डोळ्यासमोरून ते प्रश्न असे ओव्हरलुक होत जातात आणि रिव्हिजन होत जाते. म्हणून ही टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची. चला पुढे जाऊया. आणि ही टेस्ट सिरीज पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही पेपरसाठी आहे. पेपर 1 अँड पेपर 2 साठी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. चला, सविता एटीएम से कुछ रुपये निकालने गई. सविता आहे, ती एटीएम जवळ गेली आणि एटीएम मध्ये गेल्यानंतर तिला काही रुपये काढायचे होते. उसने 2000 रुपीज के 5 नोट, 2000च्या 5 नोट तिने काढल्या, म्हणजेच 10,000 काढले. त्याच्यानंतर ₹100 के 9 नोट, म्हणजे 100 रुपीजच्या 9 नोट म्हणजे 900 रुपीज झाले. 100 रुपीज के 9 नोट आणि हे 500 रुपीज के 4 नोट, 500 राहिले होते, 500 रुपीज के 4 नोट म्हणजे हे झाले 2000. आता एकूण अमाऊंट किती निघाली है की नाही? नोट मिले म्हणजे तिला मिळाले हे एवढे 00921 12,900 रुपीज तिला ते एटीएम मधून प्राप्त झाले, तिच्या हातात आले. आता पुढे काय म्हटलेलं आहे? रुपये गिनने पर उसे मालूम हुआ. तिच्या हातात ते पैसे आल्यानंतर तिला माहित पडलं कि उसके पास 2000 का एक नोट, 2000ची एक नोट और 100 रुपीज का एक नोट, 100 रुपीज का एक नोट कम मिला है. म्हणजे तिने ज्यावेळेस ते काउंटिंग केली, म्हणजे मोजले, तर मोजले तर तिच्याजवळ 12,900 रुपये आले. परंतु तिच्या लक्षात आलं की आपण त्या एटीएम मशीनमध्ये टाईप तर वेगळीच अमाऊंट केली होती आणि आपल्याला तर थोडेसे कमी आल्यासारखे वाटत आहे. मग पुढे काय? रुपये गिनने पर उससे मालूम हुआ कि उसके पास 2000 रुपीज का एक नोट और 100 रुपीज का एक नोट कम मिला है. म्हणजे तिला 2100 रुपीज कमी भेटलेले होते, कमी. मग उसने एटीएम से निकालने के लिए कितनी राशि भरी होगी? म्हणजे एटीएम मध्ये तिने किती अमाऊंट टाकली असेल की जेणेकरून तिला असं वाटलं की आता एवढे एवढे रुपीज मला कमी भेटले, 2100 रुपीज. तर मग हे 2100 रुपीज याच्यामध्ये ऍड करावं लागेल. मग तिने टाईप केलेली जी अमाऊंट आहे एटीएम मध्ये ते निघून येईल, जे ऑप्शन मध्ये आहे 000 इथे 5 आणि 1, 15,000 रुपीज तिने अमाऊंट टाकली होती त्या एटीएम मध्ये. अमाऊंट टाकल्यानंतर तिच्या हातामध्ये 12,900 रुपये झाले. तेव्हा तिला कळलं की 2,000 रुपयाची आणि 100 रुपयाची नोट आपल्याला मिळेल नाही. मग तिने तक्रार वक्रार केलेली असेल मेन ब्रांच मध्ये. सो 15,000 रुपीज राइट आंसर है. तीसरा प्रश्न, अनु एक मिठाई की दुकान से 2 किलो 500 ग्राम लड्डू खरीदती है. 2 किलो 500 ग्राम म्हणजे 2500 ग्राम झाले ते. 3 किलो 250 ग्राम जिलेबी, म्हणजेच इथे येतं 3 किलो 250 म्हणजे 3250 ग्राम. और 4 किलो रसगुल्ले लाती है. 4 किलो रसगुल्ले म्हणजे 4000 ग्राम. सगळ्याला ग्रॅम मध्ये आपण कन्वर्ट करून घेतलं. पहिलं जे आहे लड्डू, त्याच्यानंतर जलेबी आणि त्याच्यानंतर काय रसगुल्ले. दुकानदार ने सारी मिठाई को डिब्बे में भर दिया. दुकानदार जो होता त्यानं ही जे सर्व मिठाई जी होती, जे आपण आता काउंटिंग करणार आहोत, 0 5 7 आणि इथं काय 4 आणि 3 7 आणि 2 9, 9750 है की नाही. 9750 चे ग्रॅम आहे, ग्राम. हे त्या दुकानदारानं सर्व मिठाई डब्यामध्ये भरायला सुरुवात केली, जिसकी अधिकतम क्षमता 750 ग्रॅम आहे. त्यानं असे डबे घेतले की त्या डब्याची क्षमता फक्त पाऊण किलोग्राम म्हणजे 750 ग्राम होते. डबा घेतला तर मग काय होणार? सारी मिठाइयों को पैक करने के लिए कितने डबे की आवश्यकता होगी? तर मग भागिले करावं लागेल. 9750 ग्रॅम मिठाई प्रत्येकी 750 ग्रॅम कॅपॅसिटी असणाऱ्या, अधिकतम क्षमता असणाऱ्या त्या डब्यामध्ये भरले.
मग किती डबे येणार तर ते आपल्याला भाग द्यावा लागेल. खूप इझी आहे हा प्रश्न. 0 0 कॅन्सल. 25 3 75. 25 3 75. 97 मधून 75 गेले, या ठिकाणी 22 उरले. 22 याला अटॅच केले तर 225 झाले. 25 9 25 9 येतात 225. 25 10 250 होता म्हणून 25 9 225. आता 3 1 3 3 1 3 आणि 3 3 9 म्हणजे इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 13 डिब्बे असं आन्सर येते. 13 डबे म्हणजे 13 डब्यामध्ये ती बरोबर पॅकिंग होणार होती. असे त्याने बरोबर 750 ग्रॅमचे डबे घेतले होते. ठीक आहे. सो 13 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चौथा प्रश्न राईट आहे. एक चौराहे पर म्हणजे एका चौकामध्ये चार ट्रॅफिक बत्तियां क्रमशः 30 सेकंड, 45 सेकंड, 1 मिनिट और 75 सेकंड. म्हणजे बघा ना, पहिला जो लाईट आहे तो सिग्नल लाईट, तो 30 सेकंडमध्ये 30 आपण घेऊ. त्याच्यानंतर 45 सेकंड, त्याच्यानंतर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड, इथे 60 घेऊ आणि इथे आहे 75 सेकंड. पुढे काय आहे, बात बदल जाती है. हाँ, एक 30 ने, दूसरा 45 सेकंदानं टिक 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 करतो. एक एका मिनिटानं म्हणजे 60 सेकंदानं आणि एक 75 सेकंदानं असा चालू होतो. ओके. यदि सभी बत्तियां एक साथ सर्वच्या सर्व ते जे सिग्नल लाईट्स आहे ते जर दुपारी 1:35 बदलत असेल एक साथ चारही सिग्नलची लाईट, तो अगली बार जब वे एक साथ बदलेगी वह समय कौन सा होगा. म्हणजे 1:35 ते एक साथ ऑन होणार, तर पुढली कोणती टायमिंग असेल की ते एक साथच ऑन झाले पाहिजे 1:35 नंतरची. तर यासाठी काय करायचं, याचा काय करायचा, मसावी काढायचा. मसावी काढलाच चालते किंवा लसावी काढलाच चालते. हे सेकंद आहे. ओके झालं. आता मसावी काढला तरी चालते किंवा लसावी काढला तरी चालते. दोन्ही पद्धतीने आपण काढू शकतो किंवा लसावी काढू. आपण या ठिकाणी काय करू, एलसीएम काढू. मोस्टली काय करू आपण, लसावी. लसावी काय येतो बघा, इथे असं करायचं, असं करायचं. आता सगळ्याला कितीने भाग जातो, तो 15 ने भाग जातो. 15 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75. आता आले 2 3 4 5, यातल्या किमान 2 संख्यांना एका विशिष्ट संख्येने भाग गेला पाहिजे. म्हणजे 2 ने भाग जातो. 2 बे 1 बे, इथं हे 3 जैसे ते ड्रॅग करू आपण. इथं बे 2 4, हे 5 जैसे ते इथं ड्रॅग करू. आता कुठल्याच संख्येला एका विशिष्ट संख्येने भाग जात नाही म्हणून आपण इथं थांबलो. देअरफॉर हे व्हर्टिकल 15 गुणिले 2 आणि नंतर हे हॉरिझॉन्टल 3 गुणिले 2 गुणिले 5. या सगळ्याचा गुणाकार केला तर 15 2 30, 30 3 90, 90 2 180, 180 गुणिले 5 म्हणजे 18 5 90 म्हणजे 900. 900 सेकंद हे काय झालं, एलसीएम झालं. काय झाले हे, एलसीएम. 900 सेकंदची एलसीएम झाली. आता 900 सेकंड म्हणजेच काय, 900 सेकंद डिवायडेड बाय 60 म्हणजे मिनिट येणार है की नाही. 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 1 6 उरले 3, 6 5 30 म्हणजे 15 मिनिट होते. ते 15 मिनिट. 15 मिनिट याच्यामध्ये ऍड केले की ते नेक्स्ट टाइम तेवढ्या वेळेला सगळ्या बत्तिया म्हणजे सगळेच लाईट्स एक साथ ऑन होणार आहे. सो या ठिकाणी येते, याला जर ऍड केलं तर 1:50 आन्सर येते 1:50 दोपहर. म्हणजेच या सगळ्याचा लसावी काढल्यानंतर त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करा आणि ते बरोबर याच्यामध्ये मिनिटे ऍड करा म्हणजे आपला प्रॉपर आन्सर निघालेला आहे 1:50. पाचवा प्रश्न, आरोही क्रम में व्यवस्थित करने पर, आरोही क्रम में म्हणजे चढत्या क्रमाने, निम्नलिखित में से कौन सी संख्या तृतीय स्थान पर होगी. आता पहिले तर आपण काय करूया, सगळ्यांना सारखं करून घेऊ. सारखं म्हणजे बघा, पॉइंट नंतर 2 अंक आहे, 2 अंक आहे, 3 अंक आहे, इथं 3 अंक आहे. सगळेचे सगळे पॉइंट नंतर 3 3 अंक करू. इथे 0 घेतला, या ठिकाणी ऑलरेडी आहे, या ठिकाणी ऑलरेडी आहे, इथे 0 घेतला आणि इथे 0 घेतला. आता पहिली संख्या काय आहे, ते 7 पॉइंट नाही घ्यायचा. अशा वेळेस मग आपण पॉइंट घ्यायचा नाही.
आता हे काय झाली 70 70 70 70 म्हणजे 7070. दुसरी काय झाली दुसरी ही संख्या एवढी, तर ही दुसरी झाली 7700. तिसरी कोणती झाली तर 7707. चौथी कोणती झाली 7007 आणि पाचवी आहे 770. पॉईंट काढून घेतला ना आपण. पॉईंट काढून घेतल्यानंतर काय दिसते आपल्याला तर अशा दिसतात त्या. आता याला अरेंज करू. आता याला काय करू अरेंज करू आरोही क्रम म्हणजे चढत्या क्रमाने. चढत्या क्रमासाठी सर्वात लहान संख्या ही आहे 770. हां म्हणजे ही आली 1 नंबरवर, बरोबर आहे. ही काय झाली 1 नंबरवर. नंतर मग 2 नंबरवर कोणती येणार 2 नंबरवर 770 पेक्षा मोठी कोणती येतं हे 70 झाले, हे 77 आहे, हे 77 आहे, हे 70 आहे. या दोघांपैकी येणार. मग याच्यापेक्षा हे 2 नंबरवर येणार. त्याच्यानंतर ही 3 नंबरवर येणार. नंतर मग ही 4 नंबरवर येणार आणि ही 5 नंबरवर येणार. मग चढत्या क्रमाने म्हणजेच ही पहिले अशी येणार ते 770 इज लेस दॅन 7007 इज लेस दॅन 7070 इज लेस दॅन 7700 इज लेस दॅन 7707. क्लियर. आता मित्रांनो या ठिकाणी बघा त्यांनी काय विचारलं की अगर आप इसे आरोही क्रम में व्यवस्थित करना चाहते हो तो थर्ड पोजीशन पे कौन सी संख्या आएगी. म्हणजे ही येणार ना, ही येणार म्हणजे ही येणार. सिंपल सी गोष्ट आहे. म्हणजे 7.07 आन्सर येणार. 7.07 थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. आणि तशी थर्ड पोझिशनवर बरोबर ही आली, ही थर्ड पोझिशनवर आली म्हणजे ही आली, हे म्हणजे हे आली है की नाही. 7.07 इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. क्लियर है. 6वां प्रश्न. 3 जुलाई 2021 को रमा एक पैकेट फेंकने से पहले उस पर दी गई जानकारी पढ़ती है. 3 जुलै 2021 ला रमा काय करते एक पॅकेट हातात घेते, त्यावर त्या पॅकेटची एक्सपायरी डेट असते ती ते बघते. जो इस प्रकार है पैक करने की तारीख 10 जनवरी 2021 थी. तिला काय तिथून माहित पडते की जे पॅकिंगची जे डेट आहे तर ती PACKING पॅकिंग डेट कोणती होती 10 जानेवारी 2021 आणि एक्सपायरी किती दिवसानंतर तर 180 दिवसानंतर असं तिला दिसून आलं. मग हे 4 कथन देण्यात आलेले आहे, स्टेटमेंट देण्यात आलेले आहे. जे योग्य स्टेटमेंट असेल ते आपण बघू. पहिलं स्टेटमेंट उसे पैकेट फेंक देना चाहिए क्योंकि सामान के खराब होने की तिथि गुजर चुकी है. तिला आता असं वाटलं की नाही 3 जानेवारी ही तारीख निघून गेली, आता हे पॅकेट फेकायला पाहिजे. वह पैकेट का इस्तेमाल तकरीबन 1 सप्ताह के लिए और कर सकती है. दुसऱ्याचे तिला असं दिसून आलं स्टेटमेंट नुसार की एक्सपायरी डेट पूर्ण व्हायला फक्त एक करीबन म्हणजे जवळपास 1 हफ्ता बाकी आहे अजून. तीसऱ्याच्यामध्ये काय वह अभी 6 महीने का इंतजार कर सकती है क्योंकि सामान 180 दिन बाद खराब होगा. हे लागूच नाही पडत कारण की 6 महिने पुन्हा पुढे चालणार आहेत म्हणते ते. याच्याही पुढे 3 जुलैच्या पुढे. पैकेट 10 जून 2021 को खराब हो चुका था, वह उसे फेक देना चाहती है. जुलै आहे तिच्या डोळ्यासमोर. 3 जुलैला तिने बघितलं ना, पण ती असं लक्षात घेते की त्याच्याला एक्सपायरी डेट 10 जून 2021 लाच खतम झाली, म्हणजे तिला ती फेकायला पाहिजे. ह्या 4 स्टेटमेंटपैकी कोणतं स्टेटमेंट राईट आहे हे आपल्याला शोधायचं आहे. खूप सोपं आहे. बघा आता काय करायचं की पॅकिंग डेट आहे 10 जानेवारी 2021 पासून प्लस 180 दिवस बरोबर व्हॉट डेट असं आपल्याला करायचं आहे. 10 जानेवारी पासून बरोबर 180 दिवस जर आपण ऍड केले तर हे एक्सपायरी डेट कोणती येते. आता बघा काय करायचं. सर्वप्रथम जानेवारी कोणकोणते महिने आहे इथं आता जानेवारी प्लस फेब्रुवारी प्लस मार्च एप्रिल मे जून आणि प्लस ते 3 जुलै आहे की नाही. जानेवारीची कोणती तारीख 10 जानेवारी असं घेऊया आपण. आता इथं कसं काढायचं बघा. जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात तर 31 दिवस असतात. हे याच्या डोक्यावर टाकायचे 31 दिवस म्हणजे इथे येते 21 दिवस.
जानेवारीचे 21 दिवस. फेब्रुवारी वर्ष कोणतं आहे? 2021 आहे, म्हणजे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारीत 28 दिवस असतात, म्हणून फेब्रुवारीचे घेतले आपण 28 दिवस. झालं. मार्चचे क्रमशः 31 दिवस असतात. एप्रिलचे या ठिकाणी 30 दिवस असतात. मेचे पुन्हा 31 दिवस असतात. जूनचे 30 दिवस असतात. आणि हे 3 जुलै एक्सपायरी डेट. आता सगळेचे सगळे 10 जानेवारी 2021 पासून तर 3 जुलै 2021 पर्यंत किती डेज होतात. आता या सगळ्याची काउंटिंग केली तर असं दिसून येते बघा. 3 आणि 4 5 5 8 आणि 5 13 आणि 1 14. 14 हातचा वाला 1. 3 आणि 1 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 2 15 आणि 2 17. 174 दिवस 10 जानेवारी पासून तर 3 जुलै 2021 पर्यंत 174 दिवस होतात. पण एक्सपायरी डेट 180 दिवसाची आहे, म्हणून देअरफॉर 180 प्लस 174 म्हणजे 6 दिवस. 6 दिवस आणखी राहिलेले आहे एक्सपायरी होण्यासाठी. 6 दिवस. 6 म्हणजे 3 जुलैला ते एक्सपायरी नाही होणार, इथून 6 दिवसानं होणार, म्हणजे 9 जुलैला होणार आहे. किती होणार आहे? 3 + 6 म्हणजे 9 जुलैला एक्सपायर होणार आहे ते पॅकेट. म्हणून 6 दिवस अजून ते चालू शकते. 6 दिवस म्हणजे तकरीबन 1 वीक, म्हणजेच 1 हफ्ता, 1 सप्ताह. सो सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर. कारण की बघा, वह पैकेट का इस्तेमाल तकरीबन 1 सप्ताह के लिए. तकरीबन हा शब्द खूप महत्वाचा आहे, म्हणजे जवळपास 1 आठवडा म्हणजे 6 दिवस आलेले आहे इथं खऱ्या अर्थानं. 6 दिवस म्हणजे तकरीबन 1 सप्ताह और वह पैकेट चल सकता है. ओके, सो आंसर है सेकंड. 7वां प्रश्न. दिए गए अंकों के माध्य और माध्यिका के लिए निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है? बऱ्याचशा विद्यार्थ्याला माहित नसते माध्य म्हणजे काय होते. माध्य म्हणजे होते ॲव्हरेज, म्हणजे आपल्या भाषेमध्ये सरासरी. आणि माध्यिका म्हणजे होते मेडियन. आता सरासरी म्हणजे काय आणि हे माध्यिका म्हणजे मेडियन म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये मध्यगा म्हणतो. काय म्हणतो आपण? मध्यगा. लक्ष द्या पद्धतशीर. आणि हो, तुम्ही सुद्धा हे प्रश्न सोडवून बघा. माझा व्हिडिओ तुम्ही पॉज करून ठेवायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः मी काढलेले आन्सर आणि तुम्ही काढलेले आन्सर मॅच करून बघायचा. असं शेवट तुम्ही 15व्या प्रश्नापर्यंत जायचं, कारण की 15 प्रश्न मी शिकवत असतो प्रत्येक वेळेला. ठीक आहे. आता सरासरी म्हणजे ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे काय असते की सर्व अंकांची बेरीज असते भागिले तेवढे घटक असते. आता या सगळ्याची जर आपण बेरीज केली तर ते किती होते बघा. इथे 1 6 3 9 10 13 13 आणि 8 21 आणि 5 26 म्हणजेच 6. हा 4 आहे 2 2 आणि 2 4 5 2 7 8 आणि 1 9. 96 आलेलं आहे ते. 96 डिवायडेड बाय किती घटक आहे तर 1 2 3 4 5 6 7 8 8 घटक आहे. मग भाग जर दिला तर 8 1 8 8 1 8 उरला 1 8 2 16, म्हणजेच माध्य आलेला आहे 12. किती आलेला आहे? 12. दुसरं बघा, माध्यिका म्हणजे मेडियन. मेडियन म्हणजे काय होते माहिती आहे का, तर हे जे अंक आहे ना याला चढत्या क्रमाने लावायचे. चढत्या क्रमाने म्हणजे इंग्लिशमध्ये काय? असेंडिंग ऑर्डरने. असेंडिंग. आणि त्यालाच हिंदीमध्ये काय तर आरोही क्रम से रचना है उसे. मग आता सर्वप्रथम याच्यामध्ये काय येणार आहे? हा 1 आहे. हे आता मोडून टाकतो मी असं. 1 सर्वात लहान आहे म्हणून 1 लिहिला, हा 1 लिहिला, झाले. हे कॅन्सल झाले. आता पुढे काय? 8 आहे बघा. 15च्या आधी 8 दिसू राहिले. 8 एकदाच आहे 8. त्याच्यानंतर 13 आहे. 8 नंतर 13 येतं. त्याच्यानंतर हे 2 15 येते. 15
15, त्याच्यानंतर 20 येते आणि 23 येते. झाले, सगळे संपले. 20 आणि 23. आता मध्यका म्हणजेच काय, चढत्या क्रमाने अरेंज केल्यानंतर मधले जे दोन आहे त्याची बेरजेच्या निम्मे म्हणजे माध्यिका. आता काय करायचं, अशा वेळेस इकडचा कॅन्सल करायचा, इकडचा कॅन्सल करायचा, हा कॅन्सल करायचा, हा कॅन्सल करायचा, हा कॅन्सल करायचा, हा कॅन्सल करायचा, मधातले दोन घ्यायचे, म्हणजे 13 अधिक 15 याची बेरीज करायची, जे येते 28. 28चे निम्मे म्हणजे 14. 14 येते मीडियन. 14 काय येते, मीडियन. म्हणजे माध्यिका आली 14. माध्यिका किती आली, 14. इकडचे 3 कॅन्सल केल्यानंतर मधले जे 13 अधिक 15 म्हणजे 28 झाले. 28चे निम्मे म्हणजे 14, जी माध्यिका निघाली. आता आपण ऑप्शन बघू. माध्य माध्यिका से अधिक आहे, माध्य माध्यिका से अधिक नाही, तर तो काय, ओरिजिनल मध्ये माध्य आहे 12 आणि माध्यिका आहे 14. तो लहान आहे म्हणजेच कम आहे, अधिक नाही, तो कम आहे, तर हे ऑप्शन रॉंग येते. माध्यिका माध्य से अधिक आहे. माध्यिका म्हणजे 14 आणि हे 12, 12 से अधिक आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. माध्यिका माध्य से अधिक आहे ना, 14 हे 12 पेक्षा मोठे आहेत, म्हणून सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. आणि हो, हे पद्धतशीर लक्षात घ्या. माध्य म्हणजे सरासरी आणि माध्यिका म्हणजे चढत्या क्रमाने अरेंज केल्यानंतर मधल्या दोन घटकाची बेरीज केल्यानंतर निम्मे. ठीक आहे, सो सेकंड ऑप्शन. 8वां प्रश्न, दिए गए पैटर्न का अगला पद पहचानिए है. अशा प्रकारचे रिझनिंगचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता खूप सोपं आहे बघा. लास्ट मध्ये आपण जाऊ, ए बी सी डी, लास्ट मध्ये आपण ई लिहून घेऊ. झालं. त्याच्यानंतर सुरुवातीला जाऊ, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 घेऊ. आता मिडल मध्ये जाऊ. मिडल मध्ये झेड च्या मागचा वाय, वाय च्या मागचा एक्स, एक्स च्या मागचा डब्ल्यू आणि डब्ल्यू च्या मागचा येतो व्ही. म्हणजे बघा ना, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, म्हणजे हे प्रॉपर आन्सर येते 25 व्हीई. 25 व्हीई इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड ऑप्शन राइट है. नेक्स्ट, 18.3/4 में कितने चतुर्थांश है. चतुर्थांश म्हणजे सर्वप्रथम आपण लक्षात घेऊ 1/4, हा झाला चतुर्थांश. 18.3/4 में कितने, मे म्हणजेच भागिले, मे म्हणजे काय, भागिले 1/4 इज इक्वल टू व्हॉट, असं लिहायला लागेल. आता याचा गुणाकार करू. 18 × 72 ने 3 किती, 75. 75 भागिले 4, हा जो इथं गुणधर्म आहे भागिले 1/4, याला आपल्याला या भागिलेले गुणिले करायचा आहे. हा 4 वर न्यायचा आहे, 1 खाली आणायचा आहे, म्हणजे 4/1. आता हे 4 4 कॅन्सल होते आणि आपल्याला सापडते ते म्हणजे फक्त 75. सो 75 हे राईट आन्सर आहे. 18.3/4 मध्ये 1/4 75 आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. चेक करूया, राईट आहे. 10वा प्रश्न. दीपा, हा महत्वाचा प्रश्न आहे आणि लक्ष द्या पद्धतशीर. दीपा एक डाकघर में पत्र और पार्सल डाक से भेजने के लिए जाती है. दीपा नावाची मुलगी आहे. डाकघर म्हणजे पोस्ट ऑफिस, त्या पोस्ट ऑफिसमध्ये पत्र टाकायला जाते आणि पार्सल पण टाकायला जाते. बघा, आपण कधी कधी जातो की नाही, कधी कधी आपल्याजवळ पत्र असते, तर लेटर्स असतात, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात, आणि कधी कधी पार्सल असते मोठं, है की नाही, जे KG मध्ये असते ते, तर ते दोन्ही टाकायला जाते. डाक की दरे इस प्रकार चित्रित की गई है. तिला समोर असं दिसून येते की बाबा पत्र जर टाकत असाल तर पत्राचं वजन म्हणजे भार, त्याचे रुपये कसे असणार. 20 ग्राम किंवा 20 ग्रॅम पेक्षा कमी. जर पत्राचं वजन असेल तर 5 रुपये लागतात. पण जर समजा 20 ग्रामच्या वर जर तुमच्याकडे पत्राचं वजन असेल, तुमच्या पत्राचं वजन जर 20 ग्राम पेक्षा जास्त असेल, तर हे 20 ग्राम सोडून प्रत्येक अतिरिक्त 20 ग्राम या उससे कम के लिए, मग 20 ग्राम असो किंवा त्याच्यापेक्षा कमी असो, अतिरिक्त किती रुपये लागत राहील, 2 रुपये तुम्हाला म्हणजे अतिरिक्त भार पडेल. हे झालं पत्रासाठी. आता पार्सलचं काय आहे. पार्सल, कारण की तिने पार्सल पण टाकले ना, 50 ग्राम या उससे कम.
जर 50 ग्रॅम असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर 5 रुपयेच लागेल. आणि अतिरिक्त म्हणजे कधी कधी 50 ग्रॅमचंच थोडीच करायचे पार्सल, 100 200 300चं पार्सल असते ना. मग ते 50 ग्रॅम सोडून जे अतिरिक्त वजन असेल त्याच्यामध्ये 50 ग्रॅम प्रमाणे 3 रुपीच पडणार. आता दीपाने 2 पार्सल और 2 पत्र डाले. 2 पार्सल कोणते आहे? एक पार्सल आहे 250 रुपयेचं आणि एक आहे 300 एक पार्सल आहे 250 ग्रॅमचं आणि दुसरं आहे 300 ग्रॅमचं. आता पार्सल आपण घेऊ पहिले. काय करू? पार्सल पहिलं पार्सल होतं फर्स्ट 250 ग्रॅमचं आणि सेकंड पार्सल आहे 300 ग्रॅमचं. आता बघा कसं आहे ते, कशी रुपीज पडणार. पहिल्या ग्राममध्ये पार्सल 50 ग्रॅम जर असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर 5 रुपीज फिक्स. याच्यातले 50 ग्रॅम काढून टाकले, उरले किती? 200. तर ह्या याच्यासाठी 50 ग्रॅमसाठी पहिले तर 5 रुपीज पडणार. हे आपलं 5 रुपीज पडले. त्याच्यानंतर हे जे आता 200 उरले की नाही, तर 200 साठी अतिरिक्त 50 साठी 3 रुपीज पडत राहील. सो हे जे भागिले जर आपण 50 घेतले तर इथे येते 4 टप्पे पडतात 50चे आणि प्रत्येक टप्प्याला 3 रुपीज पडते. म्हणजे 12 रुपीज पडणार आहे. 12 रुपीज 250 ग्रॅमचं पार्सल पाठवण्यासाठी इथे 15 17 रुपीज पडेल. इथे किती रुपीज पडेल? 17 रुपीज. पहिलं झालं की मॅडम दीपा मॅम तुमचे आले 17 रुपीज. आता ह्या पार्सलचे झाले पहिल्या. दुसऱ्या पार्सलचे काय? दुसऱ्या पार्सलमध्ये 50 ग्रॅम वजा केल्यानंतर 250 ग्रॅम इथं उरतात. या 50 ग्रॅमसाठी सेम टू सेम रुपीज 5 लागणार आणि याला भागिले 50 केले, कारण की 50 साठी अतिरिक्त 3 रुपीज लागतात ना, म्हणून भागिले 50. सो या ठिकाणी 5 येतं. 5 गुणिले किती मग हे 3 रुपयानं 5 3 किती? रुपीज 15. म्हणजे असे करून हे 15 आणि 5 20 रुपीज होईल. हे जसे 17 रुपीज झाले तसे हे 20 रुपीज होणार. सो हे 20 रुपीज लागणार आहे 300 ग्रॅमसाठी. पार्सलचे संपले म्हणजे 2 पार्सलसाठी 37 रुपीज लागणार आहे. आता जाणार आहे पत्र आहे तिच्याकडे. एक पत्र आहे बरोबर तंतोतंत 20 ग्रॅमचं. आता पत्रासाठी इकडे पत्र घेऊ आपण. पत्र पहिलं पत्र फर्स्ट आणि एक येतं सेकंड लेटर. ओके. आता पहिलं पत्र आहे 20 ग्रॅमचं. 20 ग्रॅमसाठी बरोबर 5 रुपीज लागतात. म्हणजे याला तिला लागणार आहे बरोबर तंतोतंत 5 रुपीज. म्हणजे इथं आपण घेऊ रुपीज 5. आणि दुसरं पत्र आहे 35 ग्रॅमचं. किती ग्रॅमचं? 35 ग्रॅमचं. त्या 35 पैकी 20 ग्रॅम जर आपण काढलं, हे ग्रॅम होय. तर ह्या 20 ग्रॅमसाठी त्याने ऑलरेडीच सांगितलेलं आहे की 5 रुपीज लागणार आहे. 20 किंवा 20 पेक्षा कमी. सो इथेच मजा आहे. 20 ग्रॅमसाठी किती लागणार आहे? 5 रुपीज. किती लागणार आहे? 5 रुपये. आणि मग उरले किती? 15. मग हे 15 जे ग्रॅम आहे तर ते अतिरिक्तमध्ये जाणार आणि त्या अतिरिक्तमध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक अतिरिक्त 20 ग्रॅम या उससे कम आहे ना. 20 ग्रॅमपेक्षा 20 ग्रॅमपेक्षा कम आहे 15. मग 20 ग्रॅम असो किंवा 19 असो, 18 असो, 16 असो, 15 असो किंवा 1 ग्रॅम असो, त्याच्यासाठी आपल्याला अतिरिक्त 2 रुपीज भरावं लागते. सो याच्यासाठी सुद्धा 2 रुपीज येणारच आहे. म्हणजे हे रुपीज 7 लागेल. 7. सो 35 ग्रॅम पत्राचा जे वजन होतं त्याच्यासाठी रुपीज 7 लागेल. 7. आता त्यांनी काय सांगितलं बघा. आता कॅल्क्युलेशन करूया. इथे थोडंसं पार्सलचे किती झाले? 17 अधिक 20 म्हणजे 37. 2 पार्सलचे 37 रुपीज झाले. आणि 2 पत्राचे किती झाले? 5 आणि 7 12. 5 आणि 7 12 बरोबर किती झाले? 7 आणि 2 9 आणि 4 3 आणि 1 4. 49 रुपीज दीपाला द्या लागेल पोस्टल चार्जेस ह्या दोन्ही पार्सल आणि पत्राची. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. क्लिअर आहे. अशा पद्धतीचे प्रश्न येतात लगेच आपल्याला त्याच्यावर
एकदम माइंड इन, एकदम कटाक्ष देऊन त्याचा आन्सर काढावं लागेल ॲक्युरेट. 11वा प्रश्न. 50 में एक पूर्ण संख्या जोड़ी जाती है. या 50 मध्ये एक संख्या अपन x ऐड केली, जोड़ी जाती है और फिर वही संख्या 50 में से घटाई जाती है. मग नंतर हीच संख्या 50 मधून वजा केली जाते. प्राप्त हुई दोनों संख्याओं का जोड कितना है. या दोघांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. खूप इझी आहे मित्रांनो, कारण की बघा इथे हीच संख्या प्लस केली आणि तीच काढून फेकली म्हणजे ती नष्टच झाली. सो प्लस एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल झाला. 50 अधिक 50 बरोबर 100 आंसर येते. प्राप्त हुई दोनों संख्याओं का योग होता है 100 रुपीज. त्याच्या दुप्पट. हां, सो आन्सर आलेला आहे 100. 12वा प्रश्न. आता हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. थोडंसं याला आपण लहान करूया. अतिशय का अतिशय. नई दिल्ली से चेन्नई राजधानी एक्सप्रेस गाड़ी की निम्नलिखित रेलवे समय सारणी को पढ़िए और प्रश्न का उत्तर दीजिए. आता तुम्हाला ही डॅश डॅश काय आहे की नाही. तर नवी दिल्लीमधून गाडी सुटण्याचा टायमिंग दिलेला आहे. हा प्रस्थान म्हणजे सुटणे, हां, आणि हा पोहोचणे. गाडी काय होते समजा इथे दिलेली आहे बघा. नवी दिल्लीतून आता इथून सुटली 15:55 म्हणजेच दुपारचे 4 वाजायला 5 मिनिट कमी होते. हां, 3:55. नंतर ती भोपाळला संध्याकाळी पोहोचते 23:55 म्हणजेच तकरीबन 12 वाजता. 12 वाजायला 5 मिनिट कमी असते त्यावेळेस पोहोचते. तिथून मग ती निघते केव्हा 12:05 निघते. नागपूरला पोहोचते सकाळी 5:25. तिथून त्या नागपूरहून निघते 5:35. विजयवाड्याला पोहोचते दुपारचे 12:15. तिथं थोडीशी थांबते 15 मिनिट. तिथून निघते. नंतर चेन्नईला पोहोचते पुन्हा संध्याकाळी 8:45 म्हणजे 20:45 आणि इथे मग ते समाप्त होऊन जाते. आता त्यांनी काय सांगितलं, अतिशय महत्वाचा आहे हा प्रश्न. आपल्याला आन्सर सापडलं की आपण पुढे जाऊ. बघा कसं आहे. निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. भोपाल से चेन्नई की यात्रा का समय 21 तास 40 मिनिट का है. मिनिट का है. भोपाल पासून तर चेन्नई पर्यंतची जो काही प्रवास झाला तर तो प्रवास 21 तास 40 मिनिटाचा होता असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया आपण हे काढून व्हेरीफाय होते का हे कथन सही राहते का. तर आता भोपालला ते इथून सुरुवात झाली, हां, सुरू झाली आणि चेन्नईला पोहोचले केव्हा 20:45 पोहोचली. हा एंडिंग टाइम आहे, हा सुटण्याचा टाइम आहे. भोपालवरून सुटली 12:05 आणि 20:40 पोहोचली. एंडिंग टायमिंग कुठला आहे, पोहोचली कुठे चेन्नईला, म्हणून एंडिंग टाइम झाला 20:45 आणि सुटले केव्हा 00 पासून 5 मिनिटे. वजाबाकी जर केली तर किती तास लागले त्याला पोहोचण्यासाठी. इथं 0, इथं 4, इथं 20 तास 40 मिनिटे लागली. परंतु इथे 21 दिलेले असल्या कारणाने आपल्याला पाहिजे होते 20 तास पाहिजे होते, म्हणून हे रॉंग झालं. फर्स्ट ऑप्शन हे रॉंग आहे. सेकंड ऑप्शनकडे जाऊ आपण. सेकंड ऑप्शन बघा. आता सेकंड ऑप्शनमध्ये काय म्हणते, भोपाल से विजयवाडा. भोपालमध्ये ही टायमिंग आहे. विजयवाड्याला पोहोचली केव्हा, हां, विजयवाड्याला पोहोचली केव्हा, तर इथं हे पोहोचली बघा, म्हणजे इथून एवढं. हां, एंडिंगचा टायमिंग काय आहे विजयवाड्याचा 14:15 आणि या ठिकाणी काय आहे 12:05 है नाही. आता सिंपल सी गोष्ट आहे की इथे 10 आणि इथे 14. काय झालं या ठिकाणी 14 तास 10 मिनिटे आहे त्या ठिकाणी. पण बरोबर लक्षात घ्या, बरोबर लक्षात घ्यायचं आहे 0:05 आणि इथं 14:15. ठीक आहे. तर सेकंड सुद्धा या ठिकाणी रॉंग येते, कारण की 14 तास 10 मिनिटे येते. इथं 13 दिलेला, इथं काय पाहिजे होते 14 पाहिजे होते. 14 तास 10 मिनिटे. आता तिसरीकडे जाऊ आपण. नागपूर पासून तर चेन्नई पर्यंत जाऊ. नागपूरला ती सुटली केव्हा, नागपूरला ती सुटली केव्हा 5:35 आणि चेन्नईला पोहोचली केव्हा तर 20:45 असं आहे. सो चेन्नईला पोहोचली ते 20:45
आणि सुटली ते नागपूरवरून 5:35. म्हणजे इथं 0, इथं 1 आणि इथे बरोबर 15 तास 10 मिनिटे प्रवास झालेला आहे आणि इथे बरोबर ॲक्युरेट आहे 15 तास 10 मिनिटे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. लक्षात घ्या, अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. एंडिंगचा टायमिंग वजा स्टार्टिंग टायमिंग, एंडिंगचा टायमिंग वजा स्टार्टिंग टायमिंग, एंडिंगचा टायमिंग वजा स्टार्टिंग टायमिंग जर आपण केलं तर बरोबर थर्ड ऑप्शन हे आपल्याला ॲक्युरेट दिसून येते. कारण की 20:45 ते चेन्नईला पोहोचली आणि नागपूरवरून निघाले होते 5:35. ठीक आहे. आता चौथ्या याच्याकडे जाऊ आपण. चौथ्या याला किती आहे थोडंसं, चौथ्या याच्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने करू. नवी दिल्ली से, आन्सर तर आपल्याला थर्ड आला, परंतु तरी पण आपण बघू हे रॉंग कसं काय ठरते. तर नवी दिल्लीपासून तर नागपूरकडे, नवी दिल्ली, आता नवी दिल्ली कुठे आहे इथे, नागपूर कुठे आहे इथे. आता नागपूरला पोहोचली ते 15:55 सुटली आणि कुठून, न्यू दिल्लीवरून नई दिल्ली, आणि नागपूरला पोहोचली केव्हा 05:25. आता लक्षात घ्या 05:25. तर किती, 11 तास 30 मिनिटे होते का. सर्वप्रथम आपण लक्षात घेऊ संध्याकाळचे 24 आहे की नाही. म्हणजे हे 24 मधून हे वजा करायचे, हे किती होते 24 मधून हे 15:50 वजा केले तर इथे येतं 23 आणि इथे येतं 60. म्हणजे इथे येते 10 आणि इथे 8 आणि 5 13. 8 तास 10 मिनिटे झाले. 8 तास 10 मिनिटे याच्यामध्ये ॲड केले तर बरोबर 35. 8 आणि 5 13. हो 5:50 म्हणजे जवळपास या ठिकाणी 10 8 तास 10 मिनिटे तर ही 24 पर्यंत झाले. तिथून 5:25 5:25च ना, 5:25 हे 5:25 नवी दिल्लीपासून निघाली आणि हे 5:25ला पोहोचली. तर 55 हे 55 आहे. 55 जर घेतले तर इथं 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 फक्त 5 येते. 8 तास 5 मिनिट आणि हे 8 तास 5 मिनिट याच्यामध्ये ॲड केले तर इथं बरोबर 30 येते. 13 तास 30 मिनिटाचा समय लागतोय. इथे 11 नाही तर इथं काय पाहिजे होते 13 तास 30 मिनिट. म्हणजे हे सुद्धा रॉंग आहे. पहिला प्रवास 20 तास 40 मिनिटाचा होता, दाखवले त्याने 21, म्हणून फर्स्ट ऑप्शन रॉंग. सेकंड जे आहे तर 11 तास नाही 14 तास 10 मिनिटाचा प्रवास होता, 14 तास 10 मिनिटाचा, परंतु त्याने 13 तास दाखवलेला आहे, म्हणून सेकंड ऑप्शन कॅन्सल. थर्ड ऑप्शन तंतोतंत राईट आहे. आपलं सुद्धा 15 तास 10 मिनिटाचा प्रवास निघाला, इथे 15 तास 10 मिनिटाचा, म्हणून थर्ड ऑप्शन राईट येते. आणि चौथा जो आहे तर 13 तास 30 मिनिटाचा प्रवास झालेला आहे, परंतु या ठिकाणी 11 तास 30 मिनिटाचा दाखवलेला आहे, म्हणून फोर्थ ऑप्शन सुद्धा कॅन्सल. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. थर्ड ऑप्शन राईट आहे. 13वा प्रश्न. एक बीकर के 3/7 भाग में पानी है. बीकर म्हणजे हे असं असतं ड्रम आपण म्हणूया, त्याच्यातला 3/7 भाग काय पानी है, जल है. बीकर को ऊपर तक पानी से भरने के लिए, हा बीकर चे 7 भाग जर केले 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 जर रेषा मारल्या तर 7 भाग होतात. त्या 7 भागापैकी 3 भाग पाणी आहे फक्त. म्हणजे इथं आपण जर पाणी काढलं, हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, तर 4 भाग अजूनही तो रिकामा आहे. म्हणजेच काय, ऊपर तक पानी से भरने के लिए म्हणजे रिकामा भाग भरण्यासाठी 16 लिटर पानी की और आवश्यकता है. म्हणजे हे जे 1 2 3 4 भाग आहे, 4 भाग म्हणजे याच्यातून बघा 7तून 3 गेले 4, 4/7 भाग अजूनही रिकामा आहे, म्हणून 4/7 भाग बरोबर किती आहे 16 लिटर आहे. 16 लिटर. मग आता अशा वेळेस काय करायचं, ह्या 4ने याला भाग द्यायचा डायरेक्ट. 4 1 4, 4 चूक 16 आणि या दोनचा करायचा गुणाकार, 7 चूक 28. 28 लिटर पाणी त्याच्यामध्ये अजूनही बसू शकते. 28 लिटर.
म्हणजे इथं लक्षात घ्या ना, 4/7 भाग म्हणजे असंही करू शकतो आपण, 4/7 भाग म्हणजे 16 लिटर. तर 7/7 भाग म्हणजेच ह्या 7 भागातून 7 भाग, तर किती लिटर असं पण करू शकतो. आणि किंवा हे डायरेक्ट केलं तरी चालते. मग याचा गुणाकार करायचा आणि हा जो एवढा भाग आहे तोही गुणाकारच करायचा, परंतु 7 वर न्यायचा आणि 4 खाली आणायचा. मग आता भाग बघा कसं जाते. हा तर 1 मध्येच गेला, हा तर 1 मध्ये गेला, इथं काहीच नाही उरत. 4 1 4 4 6 16 उरलं काय, फक्त 7 चूक 28. त्याच्यापेक्षा याला भाग दिला आणि गुणाकार मारला तर डायरेक्टच आन्सर निघते. सो 28 लिटर हे आन्सर येते. उस बीकर की धारिता यानी की कॅपॅसिटी आहे 28 लिटरची. ओके, चला 14वा प्रश्न. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो, CTT 2024 साठी टेस्ट सिरीज उपलब्ध आहे सर्व विषयांसाठी. आणि ते सर्व विषय 5 विषय असतात. म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये जर सांगितलं तर बालविकास तिकडे असतं तर आपण त्याला मानसशास्त्र म्हणतो. मानसशास्त्र, गणित आणि पर्यावरणशास्त्र हे 3 महत्त्वाचे सब्जेक्ट. सोबत तुमच्या 2 लँग्वेज हिंदी आणि मराठी घेऊ शकता किंवा हिंदी आणि इंग्लिश तुम्ही घेता, है की नाही. सो त्या अशा तुम्हाला स्पेशली सर्व पेपर पण उपलब्ध आहे आणि विषय वाईज 30 क्वेश्चनच्या सुद्धा टेस्ट उपलब्ध आहे. म्हणून तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा 7709119501 यावर. ही टेस्ट सिरीज तुम्हाला मॅक्सिमम 20 किंवा 22 पेक्षा जास्त पेपरही मिळेल आणि प्रत्येकच विषयाच्या 30 मार्क्सचे सुद्धा एक्स्ट्रा पेपर मिळेल. सो त्वरा करा 7709119501 वर कॉन्टॅक्ट करा. सोबतच स्टडी मॅच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की हे मोस्टली इम्पॉर्टंट आहे. आणि स्टडी अप नावाचं माझंवालं ॲप्स आहे प्ले स्टोअरवर, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला मी बॅचेस उपलब्ध करून देऊ शकतो. ठीक आहे, चला पुढे. निम्नलिखित संख्याओं में से कौन सी संख्या अवरोही क्रम को निरूपित करती है. अवरोही म्हणजेच काय, उतरता क्रम, म्हणजेच काय, डिसेंडिंग ऑर्डर. उतरत्या क्रमाने. आता उतरता क्रम असो किंवा चढता क्रम असो, सर्वप्रथम पॉइंटच्या जर संख्या दिलेल्या असेल तर पॉइंट नंतरचे जे अंक आहे त्याची पोझिशन सारखी करून घ्यायची. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये आपण जाऊ. इथं 3 अंक आहे, इथं 2चे 3 केले, इथे 3 अंक आहे, इथे 3 अंक आहे, इथे सुद्धा 3 केले आणि इथे सुद्धा 2 वाढवले तर 3 झाले. आता फर्स्ट ऑप्शन आपण व्हेरीफाय जर केलं तर असे ते हे पडतात. बघा आता हे किती झाले, पॉइंट काढून घ्यायचा, 30,500 झाले, हे 3,050, हे 3,055 है नाही. 30,500, 3,050, 3,055, हे 3500, हे 3,005 आणि हे 355. आता फर्स्ट ऑप्शन जे तुम्हाला दिसून येतं तर त्याच्यामध्ये हा मोठा आहे, अवरोही क्रमानं आपण ते येऊनच राहिलो. हा मोठा आहे, हा त्याच्यापेक्षा लहान आहे, परंतु हा पुन्हा मोठा झाला, 3,050, 3,055. हा लहान तर झाला, परंतु हा आणखी मोठा झाला. पुन्हा हा लहान झाला, नाही पुन्हा मोठाच झाला, वाढत चालला तो आता. म्हणजे हे पहिलं ऑप्शन मिसमॅच आहे, रॉंग येतं. दुसरं ऑप्शन आपण तसंच करूया. आपण इथे बघा 3,050, आता तोंडी असं बघायचं फक्त. हे 3,005, इथे हे 3500, इथे 3,055, इथे 2 झिरो लावले आणि इथं हे 3,050 दिसतं, पॉईंट काढून घ्यायचा. 3,050, 3,005. आता 3,050 मोठे आहे 3,005 पेक्षा, इथपर्यंत बरोबर आहे. मग पुन्हा वाढले 3500, म्हणजे हे सुद्धा मिसमॅच आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये जाऊ आपण. तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय दिसते ते लक्षात घ्या. या ठिकाणी बरोबर 2 झिरो वाढून द्यायचे, म्हणजे हे झाले 30,500. त्याच्यानंतर 1 झिरो इथं वाढवा लागेल, हे झाले 3500, हे याच्यापेक्षा लहान आहे. पुन्हा इथे डायरेक्टच पॉइंट काढून घेऊ आपण, 3,055 झाले. या ठिकाणी पुन्हा झिरो असा टाकला तर हे झाले 3,050, इथे 3,005 आहे आणि इथं 355 आहे. मला सांगा 30,500 पेक्षा
3500 लहान आहे. 3500 पेक्षा 3055 लहान आहे. 3055 पेक्षा 3050 लहान आहे. 3050 पेक्षा 3005 लहान आहे. 3005 पेक्षा 355 लहान आहे. म्हणजे ही संख्या उतरत्या क्रमाने म्हणजे अवरोही क्रमाने आलेली आहे. अवरोही म्हणजेच काय? डिसेंडिंग ऑर्डर. ओके, डिसेंडिंग ऑर्डर, DSE असं आहे ते. हां, डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजे उतरत्या क्रमाने आलेले आहे. आणि आपल्याला अवरोहीच क्रम विचारलेला आहे म्हणून थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. चला पुढे 15वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. एक दुकानदारने 5.3 किलोग्रॅम बादाम म्हणजेच किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं तर 5300 ग्रॅम बादाम आणलेले. 2100 ग्रॅम किशमिश म्हणजे 2100 ग्रॅम किशमिश आणलेले आहे. 2.2 किलोग्रॅम काजू म्हणजे 2200 किलोग्रॅम काजू. 3 प्रकारचे ते मेवा आणलेला आहे, किशमिश आणि काजू. तथा इस मिश्रण के बराबर 2 दर्जन पैकेट बनाए जाते. आता हे सगळे जर ऍड केलं, मिश्रण केलं म्हणजे मिक्स केलं तर 0 0 इथे 6 इथे किती 9, 9600 ग्रॅम झालेला आहे ते ग्रॅम. याला 2 डझन पॅकेट मध्ये भरलं तर प्रत्येक पॅकेटचा भार कितना होगा. आता 9600 भागिले 2 गुणिले 12 म्हणजेच काय 12 नगाचं 1 डझन होतं म्हणून. सो भाग देऊयात आपण. 12 1 12, 12 8 96, इथे 2 झिरो अटॅच केले. बेग बे बेचूक 8 म्हणजे इथं 400. 400 पॅकेट्स, 400 पॅकेट, 400 पॅकेट्स नाही 400 ग्राम, 400 ग्रॅम एका एका पॅकेट्स मध्ये बसणार आहे. हां, सो प्रत्येक पॅकेटमध्ये 400 ग्रॅम असे पॅकेट्स होईल. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी 400 ग्रॅम 400 ग्रॅम 400 ग्रॅम असे 24 पॅकेट्स भरल्या जाईल, कारण की 2 डझन म्हटलेले आहे म्हणून त्यांनी. सो डायरेक्टलीच तुमचं हे 9600 ग्रॅम मिक्सर निघून जाते. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया मित्रांनो. मी तुम्हाला 15 प्रश्न शिकवले, सुरुवातपासून तर शेवटपर्यंत सलगपणे ते शिकवले. तुम्ही काही प्रश्न त्यातले सोडवले सुद्धा असेल. त्याच्यानंतर माझवालं जे आन्सर आहे ते तुम्ही व्हेरीफाय केलेलं असेल. अशाच पद्धतीने तुमच्याला प्रॅक्टिस सुरू ठेवा, जेणेकरून मॅथमॅटिक्समध्ये जो अर्धा भाग आहे 15 क्वेश्चनचा, जो जनरल मॅथमॅटिक्स आहे तो तुमचाला आउट ऑफच निघाला पाहिजे. उरला प्रश्न 15 क्वेश्चनचा जे मॅथमॅटिकल पेडागॉजीचा आहे, म्हणजेच गणितीय अध्यापन शास्त्राचा आहे, तो सुद्धा आपण घेणार आहोत. ही 15ची सिरीज पुढे पुढे गेल्यानंतर ती सुद्धा सिरीज आपल्याला सुरू राहणार आहे. तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर समजा माझं स्टडी मॅथ चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, ती सिरीज जॉईन कराच, कारण की त्याच्यामुळे तुमचे मार्क्स फिक्स मार्क्स वाढणार आहे. थँक्यू.